तर जालिंदर सुपेकर या IPS अधिकाऱ्याच्या कारनाम्यांची महती संपत नाहीये। जेलमध्ये असलेल्या कैद्यांकडनं करोडो रुपये उधळण्याचं जे तंत्र जालिंदर सुपेकरांनी आत्मसात केलं होतं त्याला राज्याच्या ज्ञात इतिहासात तरी तोड नाहीये। सुपेकरांची हिंमत इतकी की त्यांच्या भ्रष्टाचाराच्या रकमा लाखांमध्ये नाहीत। जेलमध्ये असलेल्या गायकवाड पितापुत्राकडनं सुपेकरांनी 550 कोटी मागितले। मग ते वसूल करण्यासाठी त्यांच्या घरी छापे मारले आणि मग त्या छाप्यातनं मिळालेल्या रकमेचा हिशेब गायब केला। सुपेकरांची ही सगळी मोडस ऑपरेंडी गायकवाडांच्या वकिलांना समोर आणली आहे। बघूया। एक 101 कोटी रुपयाचा अपहार झालाय। ती जी सुधीर आल्हाट म्हणतात 15 कोटी रुपये त्यांना फक्त एका ठिकाणचं माहिती असेल। 550 कोटी रुपये दे आणि मी तुला ह्याच्यातून सर्व आम्ही तुला बाहेर काढू। ते ज्या जेलमध्ये त्यांना कुठले माणसं पाहिजे, माझ्या मर्जीतले अधिकारी असतील, शिपाई असतील, आणि जो कोणी माझं ऐकत नाही अशा लोकांना निलंबित समोर केलेलं आहे। 550 कोटींच्या खंडणीचा आरोप, 300 कोटींच्या मागणीचा आरोप, 5 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। IPS अधिकारी जालिंदर सुपेकरांवर घोटाळ्याचे आरोपांवर आरोप होत असताना नाना गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांनी एक पाऊल पुढे टाकत फक्त खंडणीची मागणी नव्हे तर जालिंदर सुपेकरांनी खंडणीची वसुली केल्याचाही दावा केला। 1-2 कोटी नव्हे तर तब्बल 100 कोटी। अमरावती तुरुंगात असलेल्या नाना गायकवाड यांच्याकडे 1000 कोटींची संपत्ती असल्याची माहिती सुपेकरांना मिळाली होती आणि त्यातूनच कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गायकवाड बाप लेकांना यातून बाहेर काढण्यासाठी सुपेकरांनी त्यांची निम्मी संपत्ती मागितल्याचा दावा केला आहे आणि याच प्रकरणामध्ये त्यांच्या घरावर छापा टाकून 100 कोटींची रक्कम ही लुटल्याचा आरोप त्यांचे वकील निवृत्ती कराड यांनी केला आहे। त्यावेळेला इथं एक SIT टीम नेमण्यात आली। यांची SIT टीम हे जालिंदर सुपेकर असतील, अमिताभ गुप्ता असतील, यांच्या अध्यक्षकाली ही गुप्ता साहेबापर्यंत कनेक्शन आहे। त्यावेळेला जप्ती करताना यांच्या घरातनं एक 101 कोटी रुपयाचा अपहार झाला आहे। ती जी सुधीर आल्हाट म्हणतात 15 कोटी रुपये त्यांना फक्त एका ठिकाणचं माहिती असेल। ते त्यांनी जे सांगितले की घरातून, पण गायकवाडांची जी झाडाझडती घेतली आहे साधारणतः असे 15 ठिकाणं आहेत। कुणाचे लॉकर असतील, कुठले त्यांचे पाहुणे असतील, कुठं नरेचा असेल, विविध फ्लॅट यांनी तोडलेले आहेत। त्या फ्लॅटमधून एका फ्लॅटमधून 3 कोटी कॅश ऑलरेडी तिथं गायकवाडांचं म्हणणं आहे की तिथं एक 8-9 कोटी का काहीतरी होते, तिथून 3 कोटी रुपये त्यांनी दाखवले, 2 कोटी साधारण 80-90 लाख रुपये त्यांनी दाखवलेले आहे। मग गायकवाडाच्या लक्षात हे आलं की आता हे आपल्या जप्तीमध्ये बी अपहार भरपूर होतोय। मग त्यांनी काय केलं, माननीय न्यायालयाला एक पत्र दिलं की माझी काय ती जप्ती आहे ती करा, पण त्या माझ्या कुणीतरी माझ्या वकिलाच्या समोर करा। त्यांनी माझं नाव दिलं। तेव्हा पोलीस न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला जर काही ह्याच्यानंतर करायचं असेल तर तुम्ही या वकिलांना सोबत घेऊन जा। निवृत्ती कराड यांनी केलेल्या आरोपांचं वैविध्य इतकं आहे की सुपेकरांच्या कारनाम्यांची कमाल वाटते। विविध सरकारी प्रकल्पांमध्ये अपहार केला, ठेकेदार आणि राजकारण्यांसोबत टक्केवारी केली, पदाचा गैरवापर करून निकटवर्तीयांना फायदे दिले, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निर्णयांमध्ये हस्तक्षेप केले, जनसेवक म्हणून स्वतःची खोटी प्रतिमा उभारली, नाना गायकवाडांविरोधात चुकीची माहिती पसरवली आणि जमिनीच्या व्यवहारांमध्ये घोटाळे आणि अनियमितता केली। यांनी ह्याच्या अगोदर बी सुपेकरांच्या विरोधात आवाज उठवला होता गायकवाडांनी, पण त्यावेळेला मीडिया ट्रायल केस झाल्यामुळे त्यांची कुणीही दखल घेतली नाही त्यावेळेला। मग आता हागवणे प्रकरणामध्ये सुपेकरचा खरा चेहरा उघड झाला आणि त्यामध्ये त्याच्या अगोदरच आम्ही साहेब त्यांच्या विरोधात पिटिशन नंबर हे 812/2023 हे आम्ही नागपूर खंडपीठामध्ये हे फाईल केलेली आहे। जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता या जोडीची चर्चा मधल्या काळामध्ये पुण्यात होती। दोघांनीही मिळून अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप पुण्यातले भाजपचे नेते सुधीर आल्हाट यांनी केलाय। की जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी रिव्हॉल्वर मधनं 20 लाख रुपये खाल्ले आणि त्या 20 लाख मध्ये 10 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि त्यांनी बोगस लायसन्स वाटली। आता त्याच्यावर अजून कारवाई चालू आहे। तर झोन 3 चे जे पोलीस आयुक्त आहेत आमचे DCP,
तर त्यांनी आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. जर अमिताभ गुप्ता आणि यांच्यावर आतापर्यंत कारवाई झाली असती तर हे प्रकरण आता जे बाहेर येतंय ते पूर्वीच बाहेर आलं असतं. ही टोळी एवढी मोठी आहे, खालून PI, ACP, DCP नंतर यांच्याकडे येते सही. मग ह्या खालच्या लोकांनीच खालच्या लोकांना यांनी दबाव टाकून भ्रष्टाचार करण्याला भाग पाडलेला आहे. माझी अशी मागणी आहे सर की फक्त या दोघांचं धराच, परंतु या दोघांची नावं येण्यासाठी खाली PI, ACP, DCP यांची चौकशी जर कसून केली तर ते सगळे यांची नावं घेतील ना की आम्हाला करायला सांगितलं म्हणून. गेल्या 15 दिवसांपासून आम्ही जालिंदर सुपेकरांना त्यांच्यावर होणाऱ्या या आरोपांबद्दल बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण सुपेकरांनी मात्र लेखी स्पष्टीकरणापलीकडे शब्दही काढलेला नाही. प्रश्न असा आहे, कर नाही तर डर कशाला? अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.